नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 23 फेब्रुवारी 2026 मित्रांनो, तुरीच्या दरात आज झपाट्याने पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळाली असून 8,300 रुपयाचा आपल्याला हिंगोली बाजार समितीमध्ये तुरीला दर मिळालेला आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या तुरीला आज काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो, वेळ न लावता आपल्या चॅनलच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे हिंगोली। गजर तुरीला आवक आलेली आहे 550 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 8,150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,300 रुपये। पुढील बाजार समिती आहे मुरुम। तुरीला आवक आली आहे 443 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,321 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,321 रुपये। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे जालना। काळ्या तुरीला आवक आलेली आहे 3 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,100 रुपये, तर जास्तीचा दर सुद्धा 8,100 रुपये। पुढील बाजार समिती आहे गंगापूर। तुरीला आवक आलेली आहे 7 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,140 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,250 रुपये। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे सोलापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 13 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये। पुढील बाजार समिती आहे जालना। तुरीला आवक आलेली आहे 809 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,330 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,330 रुपये। मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे अकोला। अकोला येथे सर्वात जास्त तुरीला भाव मिळाला। आवक आलेली आहे 3,241 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाले आहे 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,300 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,480 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।